नमस्कार मैत्रिणींनो, सिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर चॅनलवर आपल्या नवीन व्हिडिओ अपलोड होत आहे आणि इथून पुढे नक्कीच कंटिन्यू आपले व्हिडिओज जे आहेत ते अपलोड होतील। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर याकरता इथे नेटचं फॅब्रिक मी 3 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे प्लेन नेटचं जे फॅब्रिक आहे ते दुपट्टा आणि आपल्याला दुपट्ट्यासाठी तसंच वरची जी चोळी आहे त्याच्या स्लीव्हसाठी आपण हे प्लेन नेट वापरणार आहोत। तर ते देखील मी इथं 2.5 मीटर घेतलेलं आहे। सॅटिनचं जे अस्तर आहे ते इथे मी 3 मीटर घेतलं। तर इथे जे नेटचं फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीचं नेटचं फॅब्रिक आहे, तुम्ही पाहू शकता, ज्याला खालच्या बाजूने जे आहे बॉटमला अशी हेवी डिझाईन जी आहे ती दिलेली आहे आणि छान असं वर्क याला केलेलं आहे। त्याचबरोबर खालची जी बॉर्डर आहे ती कटवर्कची बॉर्डर आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की जे पण फॅब्रिक आहे त्याची मी घडी घालून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इंच टेप ठेवून आपल्याला काय करायचं आहे की मेजरमेंट घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं। आता तुम्हाला ज्या पण उंचीचा लेहंगा बनवायचा आहे ती उंची आपल्याला घ्यायची आणि यातून आपल्याला काय करायचं आहे, बेल्टची जी हाईट आहे ती मायनस करायची। म्हणजे जसं की जर मला 40 इंच उंचीचा लेहंगा बनवायचा असेल तर त्यातून 2 इंचाचा जो आहे मी बेल्ट मायनस करून जेवढी उंची येणार आहे, जसं की 38 इंच ती घेणार आहे। आता या फॅब्रिकमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की खालच्या साईडला कटवर्क असल्यामुळे इथे खालच्या साईडने मी मार्जिन कुठेही मार्जिन जे आहे ती कुठेच ऍड केलेली नाहीये। जर तुमचं फॅब्रिक कटवर्कचं नसेल तर तुम्ही या लेहंग्यामध्ये देखील खालच्या साईडने तुम्हाला 2 इंच सेम अशा पद्धतीचा लेहंगा असेल, फॅब्रिक कटवर्कची नसेल तर तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। म्हणजे पूर्ण उंची प्लस 2 इंच तुम्हाला अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक घ्यायचं। आता हे जे वरचं कट केलेलं फॅब्रिक आहे ते मी साईडला ठेवते, ज्याचा वापर आपण चोळीसाठी करणार आहोत किंवा वरचं जे ब्लाउज आहे त्याकरता। आता हे पूर्ण फॅब्रिक मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर याचा घेर किती येणार आहे, तर अशा पद्धतीने पुढच्या साईडने 1.5 मीटर आणि मागच्या साईडने 1.5 मीटर असा टोटल 3 मीटरचा जो आहे आपला घेर येणार आहे। आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या घेऊन आपल्याला हा लेहंगा जो आहे तो बनवायचा आहे। सॅटिनचं फॅब्रिक इथे मी डबल फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की याला अशा पद्धतीने अम्ब्रेला लेहंगा जसा आपण कट करतो त्या पद्धतीने त्रिकोणी पसरवून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, जी पण मुलीची कंबर आहे त्याला भागिले 4 करून घ्यायचं आहे। तर इथे कंबर 32 इंच आहे, 2 इंच लुजिंग मी इथे ऍड केलेली आहे, म्हणजे 34 इंच कमरेच्या हिशोबामध्ये मी हा जो लेहंगा आहे तो बनवलेला आहे। आणि अशा पद्धतीने टेप 4 वेळा फोल्ड केला आणि जे पण मेजरमेंट आहे ते अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं। सेम तुम्हाला तुमच्या मुलीच्या कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे, प्लस 2 इंच मार्जिन ऍड करायची आणि अशा पद्धतीने चौथा भाग करून मार्किंग करून घ्यायचं। दाखवल्याप्रमाणे इथे मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे सॅटिनचं फॅब्रिक असल्यामुळे सटकतं किंवा सरकल्या जातं, तर आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि जेवढं मेजरमेंट इथे ओपन साईडने येते तेवढंच मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे आणि इंच टेप अशा पद्धतीने ठेवून गोल मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं। अशा पद्धतीने मार्किंग केलं की कुठल्याही प्रकारे जे अस्तर आहे आपलं ते वर खाली होत नाही आणि उंची जी आहे ती सर्व बाजूंनी सारखी लेहंग्याची किंवा अस्तरची येते। सर्व बाजूंनी मी इंच टेप ठेवून व्यवस्थित मार्किंग केलं आणि हे झालेलं जे मार्किंग आहे ते बरोबर आहे की नाही ते देखील मी इथे चेक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की इथे तुम्ही 2 पद्धतीने अस्तर लावू शकता, एक तर अम्ब्रेला मध्ये किंवा ज्या पद्धतीने सरळ आपण नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच पद्धतीने सरळ देखील घेऊ शकता, पण मी अम्ब्रेला मध्ये लावलं। आता अस्तर जे आहे ते किती इंच ठेवायचं, तर साधारण 1 ते 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिक पेक्षा वरती गेलं पाहिजे, अशा हिशोबाने तुम्हाला हे फॅब्रिक कट करून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की मी हे राऊंड मध्ये कट करत आहे। तर मी इथे घेताना 40 इंच उंचीचंच घेतलेलं आहे। आता ते का घेतलं, तर खालच्या साईडने देखील मी हा पार्ट जो आहे तो फोल्ड करणार आहे। साधारण 1 ते 1.5 इंच हा पार्ट जो आहे खालच्या साईडने फोल्ड करण्यामध्ये मला लागणार आहे। तर अस्तरची टोटल उंची किती आपली तयार होईल, तर 38 ते 39 इंचाचं जे आहे आपलं अस्तरची उंची जी आहे ती तयार होणार आहे। कटिंग करताना सॅटिनचं फॅब्रिक कटिंग करताना नेहमी अशा पद्धतीने पिन लावायच्या, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने हे जे सॅटिनचं फॅब्रिक आहे ते सरकत नाही। एवढ्या भागामध्ये आपला जो अस्तरचा फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये जॉईंट येणार आहे, तर तो जॉईंट जो आहे या आधीच्याही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे की हा जॉईंट कसा करायचा।
कशा पद्धतीने कट करायचा आणि कशा पद्धतीने शिवायचा. तर अशा पद्धतीने जॉईंट मी कट केला आणि तो स्टिच पण करून घेतलेला आहे इथे. आणि इथे तुम्ही पाहू शकता अखंड असं जे आहे फॅब्रिक आपलं इथे दिसतंय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर या नेटच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही 2 प्रकारे स्टिच करू शकता. एक तर मोठ्या मोठ्या प्लेट घेऊ शकता 1 ते 1.5 इंचाच्या, किंवा अगदी छोट्या छोट्या गॅदर्स जे आहेत ते टाकून तुम्ही शिवू शकता. पण या फॅब्रिकमध्ये छोट्या छोट्या टिकल्या आहेत किंवा जे स्टोन वर्क जे आहे ते असल्यामुळे तिथे गॅदर्स जे आहेत ते व्यवस्थित होत नव्हते. तर मी जे पण फॅब्रिक आहे त्याला सेंटर मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे पुढच्या बाजूने देखील आपल्या तेवढ्याच प्लेट होतील आणि मागच्या बाजूने देखील. अस्तरच्या फॅब्रिकला देखील मी अशा पद्धतीने पकडून सेंटर जो आहे तो व्यवस्थित मार्क केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खूप छोट्या छोट्याशा प्लेट्स ज्या आहेत आपल्याला या फॅब्रिकवरती घ्यायच्या आहेत. सॅटिनचं फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती मी हे अस्तरचं मेन फॅब्रिक जे आहे नेटचं ते ठेवलं आणि अशा पद्धतीने छोट्या 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 अशा ज्या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या घ्यायच्या. आणि इथे तुम्ही पाहू शकता मेन फॅब्रिकचा जो सेंटर केला होता मी, तो सेंटर काय करायचा आहे आपल्याला अस्तरच्या सेंटरवरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला तिथे एक पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कुठेही प्लेट्स ज्या आहेत ते पुढच्या बाजूने कमी मागच्या बाजूने जास्त अशा वाटू नये किंवा दिसू नये. आता सॅटिनचं फॅब्रिक घेतलंय, खालच्या बाजूने फॅब्रिक सरळ ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला घ्यायचं आहे मेन फॅब्रिक. काही ठिकाणी जर टिकल्या अशा अगदीच कडक असतील तर तुम्ही त्या रिमूव्ह पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला शिवायला कुठेही अडचण येऊ नये. तर यासाठी मी गॅदर्सचं जे फूट आहे ते आधी वापरलं होतं, पण या टिकल्यांमुळे ते गॅदरिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळे मी हातानेच खूप छोट्या छोट्या अशा ज्या आहेत त्या प्लेट्स घेणार आहेत. साधारण इथे तुम्ही पाहू शकता अर्धा इंचापर्यंत प्लेन शिवून घेतलं किंवा सरळ स्ट्रेट जे आहे शिलाई आपण करून घेतली आणि अगदीच छोट्या छोट्या अशा ज्या आहेत मी इथे प्लेट घेणार आहे. सुरुवातीला ही गोष्ट थोडीशी तुम्हाला जड जाईल किंवा फॅब्रिक जे आहे खूप सटकतं, सुळसुळीत फॅब्रिक असतं. इथे तुम्ही कॉटनचं पण लाइनिंग लावू शकता आतल्या बाजूने, पण नेटच्या फॅब्रिकमध्ये शक्यतो सॅटिनचं जे अस्तर आहे ते जास्त छान दिसतं आणि ग्लॉसी दिसतं. इथे तुम्हाला काय करायचं आहे, अस्तरचं फॅब्रिक व्यवस्थित पकडून ठेवायचं आणि फक्त वरचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक नेटचं ते तुम्हाला सरकवत जायचं आहे फक्त, आणि अशा अशा प्लेट बनवायच्या आहेत. प्लेटचं डायरेक्शन एकाच बाजूने म्हणजे तुमच्या बाजूने ठेवायचं. अशा पद्धतीने वेगळ्या टूल्सचा तुम्ही वापर करू शकता, जसं की इथे मी एक टूल घेतलेला आहे स्क्रू ड्रायव्हर, त्याने देखील अशा प्लेट्स ज्या आहेत बनवून घ्यायच्या. फॅब्रिक व्यवस्थित मूव्ह होतं दाखवल्याप्रमाणे, किंवा तुम्ही जस्ट असं कापड जे आहे ते सरकवलं तरी पण याच्या प्लेट्स येणार आहेत. खूप छान असा ज्या आहेत प्लेट्स आपण बनवू शकतो, अगदीच कुठल्याही साधनाचा वापर न करता हाताने देखील. फक्त यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस लागणार आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांना थोडासा वेळ जास्त लागणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण फॅब्रिकच्या आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण यावरील जे ब्लाऊज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये देखील मी सुंदर अशा छान स्लीव्ज ज्या आहेत त्या बनवून दाखवलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं गॅदरिंग केल्याप्रमाणेच मी हाताने प्लेट्स घेतल्यात. आता उरलेला जो दुसरा पार्ट आहे त्याला पण आपण अशाच पद्धतीने प्लेट्स घेणार आहोत. मार्किंग करून घेतलं सेंटरचं. इथे तुम्ही पाहू शकता अर्धा पार्ट आपला कंप्लीट पण झाला. आता उरलेलं जे अर्ध फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने उरलेल्या अस्तरच्या पार्टवरती आपल्याला व्यवस्थित प्लेट्स घेऊन इथे काय करायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पार्टवरती मी व्यवस्थित गॅदरिंग करून घेतलेलं आहे, प्लेट्स अटॅच केल्या. त्याचबरोबर मी बटर क्रेपचं देखील लाइनिंग आतल्या बाजूने लावलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी हॉर्स हेअर शू जे आहे ते घेतलेलं आहे, किंवा हॉर्स हेअर स्ट्रीप ज्याला म्हणतात ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तर ती मी काय केलेली आहे, सॅटिनच्या फॅब्रिकवरती सरळ बाजूने लावली आणि त्यानंतर हे सॅटिनचं फॅब्रिक आतल्या बाजूला टर्न करून घेतले. त्यानंतर अशा पद्धतीने केनकेन जे आहे ते मी घेतलेलं आहे. साधारण 8 ते 10 इंच अशी याची उंची मी घेतलेली आहे. आणि सेम अशा स्ट्रीप ज्या आहेत केनकेनच्या मी कट करून घेतल्या. आता इथे तुम्हाला मी लेहंगा ओपन करून दाखवते आतल्या बाजूने. तर इथे मी 2 लाइनिंग जे आहेत ते यूज केलेले आहेत. आतमध्ये बटर क्रेपचं लाइनिंग मी यूज केलेलं आहे, पण माझ्याकडे हे फॅब्रिक कमी असल्यामुळे याची लेंथ जी आहे ती मी कमी घेतलेली आहे. इथे जेवढी सॅटिनच्या फॅब्रिकची लेंथ घेतली तेवढीच तुम्हाला बटर क्रेपची पण लेंथ घ्यायची आहे.
पण माझ्याकडे कमी फॅब्रिक असल्यामुळे त्याची लेंथ फार कमी आलेली आहे. तर आता इथे पाहू शकता तुम्ही, हे जे केनकेन आहे ते मी अशा पद्धतीने जे बटर क्रेपचं फॅब्रिक आहे किंवा लाइनिंग आहे त्यावरती लावून घेणार आहे. बटर क्रेपचं जे लाइनिंग आहे त्यावरती केनकेन अशा पद्धतीने ठेवलं. आता केनकेन लावणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लावायचं नसेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालणार आहे. पण अशा पद्धतीचे जे लेहंगे आहेत, जे नेटचे आहेत, त्याला आतमध्ये केनकेन लावलं तर खूप छान आणि सुंदर असा लुक येतो आणि बाउन्सी जो आहे आपला लेहंगा बनतो. खूप छान घेर पण दिसतो याचा. तर साधारण पहा, इथे मी 1-1 इंच जे आहे अशा पद्धतीच्या प्लेट्स घेणार आहे या केनकेनमध्ये. आता केनकेन मी किती यूज केलं तर साधारण पहा की आपल्याला लेहंग्याच्या अस्तरच्या घेरसाठी मी इथे बटर क्रेप 2.5 मीटर यूज केलेला आहे. तर साधारण तुम्हाला 6 मीटर 5 ते 6 मीटर असा हा केनकेनचा घेर लागणार आहे. तर तुम्ही 1 ते 2 मीटर केनकेन घेऊन त्याच्या अशा पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून जॉईंट करून वापरलं तर तरी पण त्यामध्ये सफिशियंट होणार आहे. केनकेनची जी बॉर्डर आहे त्याला देखील मी कॉटनचं फॅब्रिक लावून अशा पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे, जेणेकरून फॅब्रिकमध्ये ते अडकणार नाही. हॉर्स हेअर स्ट्रीप जी आहे ती पण लावून झालेली आहे बॉटममध्ये आणि आपला लेहंगा तयार झालेला आहे. बेल्ट देखील आपण इथे अटॅच केलेला लेहंग्याला आणि हा त्याचा फायनल लुक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत आणि खूप छान आणि सुंदर असा लेहंगा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.